क्रांती दिनाचं औचित्य साधून आज राजधानी मुंबईत मराठा आरक्षणासाठी आवाज घुमणार आहे। या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चासाठी लाखो मराठा बांधव भायखळ्याच्या दिशेनं रवाना झाले। पुढच्या एका तासात या मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात होणार आहे। मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानात मशाल पेटवून मोर्चेकरी भायखळ्याला रवाना झालेले आहेत, तर आझाद मैदानात मराठा बांधव शिवाजी महाराजांच्या वेशात आंदोलनात सहभागी झाले। तर दुसरीकडे मराठा मोर्चाला सुरुवात होण्याआधीच या मोर्चाचा परिणाम वाहतुकीवरती होताना बघायला मिळतोय। मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पूर्व द्रुतगती महामार्ग आहे, तिथं वाहतुकीची कोंडी झालेली चित्र पाहायला मिळतात। तेव्हा पुढच्या एका तासात भायखळ्यातल्या वीर जिजामाता उद्यानासमोरून हा मोर्चा आझाद मैदानाकडे रवाना होणार आहे। पण मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांची संख्या बघता हा मोर्चा प्रचंड विराट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जेव्हा हा मोर्चा आझाद मैदानात पोहोचेल तेव्हा त्याचं शेवटचं टोक हे वीर जिजामाता उद्यान किंवा त्याही पलीकडे जाण्याची शक्यता आहे। जिजामाता उद्यानातली ही दृश्य आपण बघतोय। कोपर्डी बलात्कार प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी हे प्रतिकात्मक असे पुतळे लटकवण्यात आलेले आहेत। दुसरीकडे आझाद मैदानात देखील आता हजारोंच्या संख्येनं गर्दी व्हायला लागलेली आहे आणि पुढच्या तासाभरात या मराठा क्रांती महामूक मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा अभूतपूर्व असेल असं आयोजकांचं म्हणणं आहे। आणि जिथून या महामोर्चाला सुरुवात होणार आहे जिजामाता उद्यानापासून, तिथून गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। आणि जिथे हा मोर्चा संपूर्ण पोहोचणार आहे त्या आझाद मैदानात मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला गणेशकडे आपण जाऊयात। गणेश, काय चित्र बघायला मिळते? फक्त एक तास उरलेला आहे हा महामोर्चा सुरू होण्यासाठी। आणि हा एका तासाआधीच इथं भायखळा वीर जिजामाता उद्यानामध्ये प्रचंड गर्दी या लोक तर काही तांत्रिक अडचणींमुळे गणेशशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। आपण आझाद मैदानात जाऊयात। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनश्री, तिथलं काय चित्र आहे? आझाद मैदानात मोठा उत्साह तर आपल्याला बघायला मिळतोच आहे आणि माझ्या शेजारी या मराठा मोर्चाचं जे नेतृत्व करणार आहेत त्या सगळ्या महिला ह्या स्टेज समोरच आता मानवी साखळी घेऊन उभ्या आहेत। ही मानवी साखळी आपल्याला केवळ या स्टेज समोरच नाही तर ठिकठिकाणी बघायला मिळते। या मानवी साखळीचं वैशिष्ट्य हेच आहे की मराठा मोर्चातल्या कार्यकर्त्यांची एकजूट दाखवणं, ही एकजूट आपल्याला या मानवी साखळीच्या माध्यमातून बघायला मिळते। मग महिला असतील, युवा वर्ग असेल किंवा वृद्ध असतील, अगदी अंध अपंग सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेतच। या कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मराठा मोर्चाचं नेतृत्व जे करणार आहे, जिच्या भाषणाने या मराठा मोर्चाची खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे, ती पूजा आपल्या सोबत आहेत। पूजा, तू कुठून आलेली आहेस आणि आज तुझ्याकडे खूप मोठं काम आहे कारण हा निर्णायक महामोर्चा असणार आहे मुंबईतला? मी बीडवरून आली आहे। बीड तालुक्यात बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात मिरगाव म्हणून छोटंसं गाव आहे, तिथून मी आली आहे। आणि आज खरंच खूप मोठी जबाबदारी आहे, परंतु मराठा समाजाच्या वतीने ज्या मी मागण्या मांडणार आहेत, कारण तर मराठा समाजावर मुंबईमध्ये मोर्चा काढण्याची वेळच यायला नव्हती पाहिजे। कारण की मराठा समाजाने त्यांच्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत त्याच मागितलेल्या आहेत। म्हणजे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असेल, कोपर्डीसारख्या आमच्या बहिणीला न्याय मिळायचा असेल, किंवा मराठा समाजाला आरक्षण असेल, किंवा शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फीस असेल, तर ह्या सगळ्या मागण्या आहेत त्या आमच्या मेन मागण्या आहेत। आणि मराठा समाज आहे म्हणून आम्हाला जर न्याय भेटत नसेल तर आमच्या तरुणांची अशी एक भ्रम झालाय की आम्ही मराठा जाती जन्माला आलो, हे आमचं दुःख आहे। ह्या सगळ्या मागण्या तर आहेतच, निर्णायक मोर्चा आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला इकडे दिसतंय की अनेक वयस्कर महिला आहेत त्या देखील यात सहभागी झालेल्या आहेत। काकू, तुम्ही मला सांगा की सगळं घर संसार सांभाळून या मोर्चात येणं, इथे सहभागी होणं हे तुम्हाला इतकं महत्त्वाचं का वाटलेलं आहे आणि ही जी सगळी एकजूट दिसते आपल्याला त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला आमचा हक्क मिळायला पाहिजे म्हणून आम्ही आमच्या घरात सगळे संसार सोडून इथे आलेलो आहेत। आमच्या मुलांना सगळ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे। कुठून आला?
मी मुंबईवरून आली आहे. नक्की जर आपण एक नजर ह्या व्यासपीठाकडे टाकली, स्टेजकडे टाकली, तर लक्षात येईल की हा जो विराट महामोर्चा ठरणार आहे, ज्याला आपण निर्णायक मोर्चा म्हणतो आहोत मुंबईतला, हा ह्या मोर्चाचं जे सगळं व्यासपीठ आहे ते इथे सजवण्यात तर आलेलंच आहे. आपल्याला इकडे सुरुवातीला पोवाडा तर ऐकायला मिळेल आणि त्यानंतर ह्या निर्णायक मोर्चाची जी सुरुवात आहे ती जिजामाता उद्यानापासून होईल आणि त्यानंतर आझाद मैदानावर मुलींच्या भाषणाने याची सांगता होईल आणि या भाषणामधूनच सरकारपुढे मागण्या ठेवल्या जाणार आहेत आणि या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबईतनं हटणार नाही, अशी सुद्धा सगळी कार्यकर्त्यांची एक भावना आहे. सध्या जे आकडे आपल्याकडे उपलब्ध होत आहेत की जी संयोजन समिती आहे किंवा संयोजक जे ह्या सगळ्या मोर्चावर लक्ष ठेवून आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या मैदानाची जी कॅपॅसिटी आहे ती साधारणतः 50,000 ते 75,000 इतकी अंदाजे आहे. मात्र या ठिकाणी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते येत आहेत. हे कार्यकर्ते अगदी 5 ते 10 लाखांपर्यंत असू शकतात असा सध्याचा अंदाज आहे. मात्र अर्थात हा आकडा पुढे वाढणार आहे. त्याच्यामुळे आझाद मैदानाचा हा सगळा 20 ते 25 स्क्वेअर मीटरचा परिसर कदाचित ह्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी अपुरा पडू शकतो. मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा आता सुरू होणार आहे. निश्चित. मनश्री, तुझ्याकडून माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल. आपण पुन्हा एकदा गणेश ठाकूर याच्याकडे जाऊया, जो जे फ्लायओव्हरच्या इथे आहे. गणेश, तिथे काय स्थिती आहे? फक्त 1 तास उरलेला आहे हा संपूर्ण महामोर्चा सुरू होण्यासाठी, आणि कशा पद्धतीनं जे मोर्चेकरी आहेत त्यांना मार्गदर्शन केलं जातंय आझाद मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी? ज्ञानदा, अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीनं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये हा मोर्चा निघालाय आणि त्याच पद्धतीनं मुंबईतही मोर्चा निघाला पाहिजे म्हणून काही डूज अँड डोंट्स किंवा आचारसंहिता त्यांनाही देण्यात आली आहे. वारंवार इथं अनाउन्समेंट केले जात आहेत की मूक मोर्चा आहे, कोणी घोषणा देऊ नका, शिस्तीचे पालन करा, शिस्तबद्ध पद्धतीनं हा मोर्चा निघायला पाहिजे. महिला, भगिनी, विद्यार्थिनी, लहान मुली या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे म्हणून त्यांना पुढे घेण्यात येत आहे. आपण पाहू शकतो मागे मराठा मोर्चाचे झेंडे आहेत आणि पूर्ण ह्या परिसरामध्ये, जिजामाता उद्यान या परिसरामध्ये आता मोर्चेकरी पोहोचतायत. भायखळा रेल्वे स्टेशन सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे, तिथनं हजारो लाखोंच्या संख्येमध्ये लोक येत आहेत. त्याचबरोबर हार्बर लाईनमध्ये डॉकयार्ड, रे रोड या परिसरातनंही, या स्टेशनमधनंही जे आहेत ती मोर्चेकरी इथे पोहोचतायत. 11 वाजता मोर्चा सुरू होणार आहे. लाखोंच्या संख्येने इथे लोक येतील आणि या मोर्चामध्ये लोक संदेश घेऊन येत आहेत. कोपर्डी बलात्कार प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा हवी अशा प्रकारचं एक सिम्बॉलिक प्रेझेंटेशन इथे केलं जात आहे. वेशभूषा लोकांची इथं पाहायला मिळते. महाराजांच्या वेशभूषामध्ये जे आहेत इथं लोक येत आहेत आणि सर्वांचं म्हणणं हेच आहे की याची सांगता या मोर्चाने होतीये, मराठा क्रांती महामोर्चाची. पण जोपर्यंत या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही अशी भावना लोकांची आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिल्यानंतर काहीतरी एक तोडगा निघावा, काही आश्वासन. निश्चित गणेश, आपण मागितलेल्या मागण्यांची पूर्तता व्हावी, आश्वासन असं ठोस सरकारकडून मिळावं म्हणून हा निर्णायक मोर्चा काढला जातोय. तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल.